मधुकरची मुलगी लग्न करतात मला समजलं म्हणून आम्ही नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सो मित्रांनो, मी आता कोकणात आहे, माझ्या गावाला गिरगे गावामध्ये. कोकणातल्या रूढी परंपरा तुम्हाला दाखवण्याचा आपला छोटासा प्रयत्न. सो जसं पण कोकणात तालुका बदलतो, गाव बदलतो, तशा रूढी परंपरा पण बदलत जातात. तर आत्ता निघालो आम्ही मामाच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी. इथेच आपला 3-4 किलोमीटर आपल्या गावापासून पुढे गाव आहे, विजयदुर्ग साईडला घरीवाडी म्हणून. त्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहे. ऑलमोस्ट आता माझी तयारी झालेली आहे. सो आई रेडी होते, तिची तयारी झाली की आपण निघणार आहोत 9 वाजता. सो 10चा टाईम आहे साखरपुड्याचा. जसं पण तुम्हाला दाखवता येईल तसं मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला आता मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण घरीवाडी इथे पोचलेलो आहोत. याकडे पाठीमागे पाहू शकता घरीवाडी, आणि हे अशी घरीवाडी आहे. इथे कालिका माता मंदिर आहे, आणि ह्या इकडे सगळे वाडी आहे. हा जो रस्ता आहे ना, हा विजयदुर्गला जायचा रस्त्याला भेटतो. पुढे काटा म्हणून गाव आहे आपल्या गिर्याकडून येताना. त्याच्या पुढे आल्यालाच एक घरीवाडी स्टॉप आहे, तिथून लेफ्ट टर्न घ्यायचा आणि हा सरळ रस्ता इकडे घरीवाडीत येतो. सो आम्ही पुढे आलो आहोत. अजून आमचा नवरदेव यायचा आहे. सो आईने मी पुढे आलो. पाहू शकता चिंचा बघा किती लागले, आणि एवढा मोठा झाड आहे बघा चिंचेचं. आणि चिंचा बघा, तोंडाला पाणी सुटलं असेल ना. खूप साऱ्या चिंचा लागल्यात त्या झाडावरती, आणि आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय. आणि बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला स्पीकरचा आवाज येत असेल. त्या नवरीच्या घरी लागलाय. आता आम्ही इथे स्टॉपवर थांबलो आहे घरीवाडीच्या. इकडे खाली गेल्यात की तुम्हाला समोर दिसतंय बघा मँग्रोव्ज, आणि इथे खाडी आहे, आणि तो समोर डोंगर दिसतो, त्याच्या पुढे समुद्र आहे, आणि निसर्गाच्या सानिध्यात असं घर आहे इथे. इकडे सगळी आंब्याची झाडी आहेत. आंब्याच्या झाडीमध्ये असं निसर्गाच्या सानिध्यात नवरीचं घर आहे. समोर बघू शकता सजावट केलेली आहे. तर नवरदेवाची अजून वाट बघतोय. नवरदेव अजून आला नाही, बघूया किती वेळात येते. इकडे असा मंडप घातलाय, संध्याकाळी हळद वगैरे, आणि उद्या लग्न पण इथेच आहे. तर मित्रांनो, बऱ्याच वेळेच्या प्रतीक्षेनंतर या आपले पंकज मुळम नवरदेव आलेले आहेत. बऱ्याच वेळाने. आता जवळजवळ 11:15 वाजलेत, आणि आता तिथले लोक वगैरे भेटायला लागलेले आहेत. सो आता पहिले इथे आपला चालू होईल चहा पाण्याचा कार्यक्रम. म्हणजे कोकणामध्ये एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रम ठेवले जातात वेळेअभावी, चहा पाणी आणि साखरपुडा. तर ही सगळी नवऱ्याकडची मंडळी आहे, महिला मंडळ. तर मित्रांनो, आता नवरी दाखवण्याचा कार्यक्रम होतोय. म्हणजे चहा पाणी वगैरे. म्हणजे नवरदेवाला चहा दिली जाते. म्हणजे आपल्याला पोरगी पसंत आहे त्याच्यासाठी नवरी नवऱ्याला चहा वगैरे देते. चहा पाण्याचा प्रोग्राम आता सुरू होणार आहे. कोकणात ही एक जुनी रूढी परंपरा आहे. म्हणजे नवरीची पसंती म्हणजे ऑलरेडी पहिले झालेलीच असते पसंती, पण एक गावकऱ्यांच्या एक फॉर्मॅलिटी असते. सर्व गावकर मंडळींच्या पुढ्यात नवरी पसंत केली जाते चहा पाणी देऊन, आणि नवरदेवाला पहिली चहा दिली जाते. त्याच्यानंतर जे लोक आलेले असतील त्यांना सगळ्यांना चहा पाण्याचे वाटप होते. आता तोच कार्यक्रम सुरू झालेला आहे.
आम्ही कधी येऊचे पोरगो बघू पद्धत बंद केली ना फक्त काय बंद केलं आमचा येऊचा ना तिकडे. तेव्हा संध्याकाळी येऊ आम्ही संध्याकाळी लग्न कधी जाऊया 4 वाजता जेवणाच्या टाइम 4 वाजता जेवण घालून येतं पाहुणे पण जेव्हा का वेळ नको पुढची कामं आलेलो आहे ना उभे राहू हा मला फोटो काढाय बरं काय तुमच्या दोघांका विचारू विचारा नावा बिवा गायची ऐकवा घेऊ दे जोरात विचार जरा प्रियांका मधुकर पुजारी बाकी दागिन्यांचा नाही ठरवलेले वैयक्तिक आता हा येऊ कवी ना मालको माझी काय घालणार आता विचार नाही काय या काली डवली घाली दागिने काय घालणार किती तोळ्याचं मंगळसूत्र घालणार लोकांना समजा खावा ना घालून ते चांगला सोडून दिलो विषय दागिन्यांचा विषय आम्ही सोडून दिलो दागिने उद्या अरे हे ते सामान खाय गो मग तुम्ही कशा केला कैसून दिला असा या पाठ ठेवलेला म्हणते का तर मित्रांनो आता चहा पाण्याचा प्रोग्राम झालेला आहे. आता साखरपुड्याला सुरुवात होणार आहे. आता हे आहे ते देवांचे व्हिडिओ वगैरे काढले जातील, बारापाचे व्हिडिओ काढले जातील, नवरीकडचे नवऱ्याकडचे असे दोघांचे एकत्र व्हिडिओ वगैरे काढले जातील. त्याच्यानंतर साखरपुडा होईल, त्यानंतर गाराणं वगैरे घातलं जाईल आणि हा साखरपुड्याचा एंगेजमेंट सेरेमनीचा कार्यक्रम संपतो. तो असं ही कोकणातली पद्धत आहे. आणि आता इथे वेडे काढण्याला सुरुवात केलेली आहे. वेडे काढत आहेत साखरपुड्यासाठी जे देवाचं कार्य असतं ते केलं जातं रूढी परंपरेनुसार. जेवणाचं काय
बाराच्या ब्राह्मणा गोगाडूचा बाराच्या करा बाराच्या पूर्वसा आदाय दुर्गाय रशा करा जय न करा पूर्वी चव्हाट्या रवणता बर्मा करा महातुकार राजू करून कर तू धनुष्यभर राजवून कर तुझी राज सत्ता पुरव सत्ता उभी करून कर तुझी पहात तत्व उभी करून कर तू बाबा देवा साक्षात बाबा उभं राहून कर आज मधुकर पुजारी देवा त्याच्या आज मुलीचं साखर पुडू आज साक्षी वेळे काढलेले आहेत भरलेलं पण तुझ्या चरणाजवळ ठेवलेला तर मान्यता करून घेऊन कर बाबा संतोष का संतोष करून कर जसं पण आज कार्यातून मला कार्याक उभं केलं तसं कार्यातून मला कार्याक उभं करून कर मुलीवर काय तकादे कारणा चालती तुमची दात बत्तीशी असतात ती पायाखाली दाबून ठेवून कर जसं पण आज मावळेश्वर राजी केलंच तुझं राजी करून कर दिला रे वाडा विस्तार वाढवून कर पाचन पाच कार्य व्यवस्थित पार पडून कर तुझी पाचाची रखवाळी सुखरूपपणे राख सांगा जय देवा रिद्धी सिद्धी गणपती वाडवळी ब्राह्मण श्रीदेव गोवर्धन आज तुम्हाला हात जोडून सांगण्यात येतं की पंकज मुळम आणि त्याचं नाव काय प्रियंका या दोघांचा साखरपुडा प्रथम तुमचा देवाधिकांचा मान काढलेला आहे त्याप्रमाणे काय जर मानामध्ये चूक झाली असेल तेव्हा क्षमा असावी तसं आतापर्यंत शुभकार्याचे मालक शुभकार्य उभं करून देतो त्याप्रमाणे करून देतो तसं करून घ्या त्या दोघांना सुखी संसारासाठी कृपा आशीर्वाद द्या त्याप्रमाणे ठिकाणचं ब्राह्मण महापुरुष दादावलं कुलस्वामी कुलाचार वशिक मांडवी त्याचप्रमाणे मावळे वशिक याचा योगाचा मान काढलेला तो पावन करून घ्या पंकज व प्रियंका यांचा उद्या होणारा साखरपुडा आज झालेला आहे त्या लग्नाच्या ठिकाणी उभे राहून तुम्ही लग्न निर्विघ्न पार पाडा त्या दोघांना कृपा आशीर्वाद द्या त्याप्रमाणे कुळगावची भूमिका आणि त्याचप्रमाणे आज तुमच्या जीवात तुमच्या सत्वाचे आज वेळे काढलेले आहेत त्या कार्याचे मालक तुम्ही उभे होता जसे आतापर्यंत तुम्हाला हात जोडून त्याचे तुमच्या श्रीफळ ठेवलेला विडे काढलेले आहेत काय जर यांच्या हातून कळत सगळं शुभकार्य झाले असेल तेव्हा क्षमा असावी जसं आतापर्यंत तू शुभकार्यात उभा राहून ते कार्याचे मालक कार्य उभे करतो तिकडची मंडळी येतील काय कोणाची धक्काबुक्की होईल कोणाची वाटची धोका कामा नये जशी खबरदारी तू घेतो त्याप्रमाणे घेऊ आज तसाच सांभाळत असतो तसं कार्य पार पडू दे 5 दिवस काय हातातून त्यांच्या चूक झाली क्षमा करावी आणि देवा एकंदर रखवाले आधार मंगलमूर्ती मित्रांनो आता साखरपुडा झालेला आहे आणि आता फोटो सेशन चालू आहे तर अभिनंदन करूया आता पंकज मुळम यांचा कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन तर मित्रांनो आता घरी आलो आहे आता वाजलेत 12:30 सो आता परत जायचं आहे मामाच्या घरी कारण आज संध्याकाळीच हळदी आहेत आणि हळदीचा पण व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला भेटेल सो आता घरी आलो आहे आता इथून परत आईला जायचं आहे मामाकडे मी संध्याकाळी जाणार आता आईला सोडून येईन तर असा होता कोकणातील साखरपुडा जे रूढी परंपरेनुसार केला जातो तो साखरपुडा छान असा साखरपुडा पार पडला आहे तर कसा वाटला तुम्हाला कोकणातील हा साखरपुडा आणि चहा पाण्याचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो या व्हिडिओला 100 लाईकचा मी टार्गेट ठेवतो 100 लाईक यायला पाहिजे सो चला आता थोड्या वेळाने जाऊ परत मामाच्या घरी
उर्शीमध्ये आपल्या जवळच आहे, तुम्हाला माहीत आहे मध्ये दाखवलं आहे मामाचं घर. सो संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम पण आहे आणि उद्या लग्न आहे, तिथेच लग्न आहे नवरीच्या इथे. सो हॉलवर वगैरे नाही, घरच्या घरीच लग्न आहे. गावाला बहुतेक कोकणात असे घरच्या घरीच लग्न होतात, काय काय लोक हॉलवर पण करतात. सो चला मग, कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.